केसाच्या 90% प्रॉब्लेमचं सोल्युशन हे एकाच होममेड ऑइल मध्ये. पण जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवलं तरच तुमचा हेअर फॉल, ग्रे हेअर, डॅन्ड्रफ कमी होईल आणि तुमचे केस झपाट्याने वाढायला लागतील आणि न्यू बेबी हेअर ग्रोथ सुद्धा होईल, तेही फक्त 15 दिवसामध्ये. तर चला बघूया. हॅलो, कसे आहात सगळे? चला आज केसांसाठी काहीतरी नवीन ट्रिक पाहूया. आजकालच्या या बिझी लाईफ मध्ये स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि अशा वेळी आपण केसाकडे दुर्लक्ष करतो, तर त्यामुळे हळूहळू केस खूप खराब व्हायला लागतात. आजकाल केस गळणं, कोंडा होणं, स्कॅल्प इन्फेक्शन हे सगळे प्रॉब्लेम अगदी कॉमन झाले आहे. महागडे हेअर ऑइल, सिरम, ट्रीटमेंट करूनही 0 रिझल्ट असतो, कारण त्यात केमिकल असतं. मग अशा वेळेस आपल्याला असं काहीतरी पाहिजे असतं जे 100% केमिकल फ्री, घरचं, प्युअर, नॅचरल असेल. तर म्हणूनच आज मी तुम्हाला होममेड हर्बल ऑइल दाखवत आहे. हे तेल योग्य पद्धतीने वापरलं तर केसांची कंडिशन पूर्ण बदलते आणि सगळ्यात मेन म्हणजे हे तेल बनवणं खूप सोपं आहे. यात मी तुम्हाला काही खास ट्रिक सांगणार आहे ज्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही हे तेल योग्य पद्धतीने आणि ट्रिकसह वापरलं ना, तर तुमच्या केसांची कंडिशन पूर्ण बदलू शकते. फक्त लांबच नाही तर निरोगी होतील, दाट होतील, गळणं कमी होईल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर आपण आवळा घेणार. आवळा केसांसाठी का फायदेशीर असतो? तर आवळ्यामध्ये असतं भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी. हेच व्हिटॅमिन सी केसांच्या मुळाला मजबूत करतं, नवीन केस उगायला मदत करतं. केस पातळ जर असतील तर तिथे न्यू हेअर ग्रोथ करतं, कोंडा कमी करतं आणि केस अकालीन पांढरे होण्यापासून सुद्धा संरक्षण करतं. दुसरं आणि मेन इन्ग्रेडियंट आहे कढीपत्ता. हिंदीमध्ये याला मिठी नीम असं पण म्हणतात. कढीपत्ता हा केसाच्या हेअर ग्रोथ साठी खूप इफेक्टिव्ह आहे. केसाला मॉइश्चर देतो आणि केस नॅचरली ब्लॅक करतो. इतकंच नाही तर आपण वापरलेले शॅम्पू, कंडिशनर, हेअर कलर यामध्ये जे केमिकलमुळे आपल्या केसांना साईड इफेक्ट होतो ना, त्यापासून सुद्धा वाचवतो. आणि साऊथ इंडियामध्ये कढीपत्ता खूप प्रमाणात वापरला जातो आणि तिथल्या लोकांचे केस खूप हेल्दी, स्ट्रॉंग, ब्लॅक आणि थिक असतात. तर त्याचं कारण हेच आहे. तिसरं आणि महत्वाचं इन्ग्रेडियंट ॲलोवेरा. ॲलोवेरामध्ये नॅचरल हायलोरॅनिक ऍसिड असतं जे केसाला स्मूथ, शायनी ठेवतं व स्प्लिट एंड्स, फ्रीझी हेअर आणि डॅन्ड्रफ पासून केसांचा बचाव करतं. चौथं इन्ग्रेडियंट आहे कडुलिंबाचे पानं. कडुलिंबाच्या पानामध्ये नॅचरल सॅलिसिलिक ऍसिड असतं जे डॅन्ड्रफला कमी करतं आणि डॅन्ड्रफ मुळे होणारं स्कॅल्प इन्फेक्शन आणि पिंपल्स त्याला सुद्धा कमी करतं. त्यानंतर 5 ते 6 लवंग घेतले. लवंगचे फायदे हे आहे की ब्लड सर्क्युलेशन वाढवतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढवल्यामुळे केसांची वाढ झपाट्याने व्हायला लागते. त्यानंतर मी इथे घेतले खूप सगळे कडुलिंबाचे पानं, 2 कट केलेले आवळे, 1 मूठ भरून कढीपत्त्याचे पानं आणि 1 मूठ भरून कापलेली कोरफड. त्यानंतर 2 चमचे रोजमेरी. रोजमेरी मध्ये असतं नॅचरल रेडियन्सल जे हेअर ग्रोथ खूप फास्ट. त्यामुळे आजकाल तुम्ही बघत असाल मार्केटमधल्या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये, शॅम्पू मध्ये, सिरम मध्ये, टोनर मध्ये रोजमेरीचा वापर खूप प्रमाणात केला जातोय. त्यानंतर 1 तासापूर्वी भिजत घातलेली 1 चमचा कलोंजी आणि 1 चमचा मेथी जे हेअरफॉल आणि ग्रे हेअर कमी करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. यानंतर केसाचा राजा म्हणजेच भृंगराज. हे पावडर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसलं तर नाही टाकलं तरी चालतं. आता हे सगळे इन्ग्रेडियंट एक एक करून कढीपत्ता, कडुलिंबाचे पानं, ॲलोवेरा सगळं मिक्सरच्या भांड्यात टाका. भिजू घातलेली कलोंजी, मेथी सुद्धा टाका. आता या सगळ्या इन्ग्रेडियंटची मिक्सर मधून बारीक पेस्ट तयार करून घ्या. नंतर घ्या एक जाड तळाची लोखंडाची कढई, नसेल तर जाड स्टीलचं पातेलं. जाड तळाचं का तर तेल हळूहळू शिजेल आणि जळणार नाही. पातळ तळाचं जर घेतलं तर ते जे इन्ग्रेडियंट आहे आपण पेस्ट केलेले ते जळण्याची खूप जास्त शक्यता असते. हे सगळं पेस्ट पातेल्यात टाका आणि आता त्याच्यात 100 ml पाणी घाला आणि 10 मिनिटं लो फ्लेमवर बॉईल करायला ठेवून द्या. आता पाणी का घालायचं? कारण मार्केट मधली ऑइल लाईट वेट असतात आणि स्कॅल्प त्याला पटकन ऑब्झर्व करता आणि रिझल्ट ही पटकन येतो. मग त्याचं कारण हेच आहे की त्याच्यामध्ये 53 या 51% पाणी यूज केलेलं असतं. पाणी घातल्याच्या नंतर आपलं तेल खूप लाईटवेट बनतं आणि आपलं स्कॅल्प, हेअर त्याला लवकर ऑब्झर्व करतं आणि रिझल्ट पटकन दाखवतं. 10 मिनिटांनंतर त्यात 200 ml नारळाचं तेल घाला. जर तुमचा हेअर ग्रोथ खूपच स्लो असेल तर थोडंसं एरंडाचं तेल घाला, नसेल तर काही गरज नाही. 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर आणि नंतर गॅस पूर्ण लो फ्लेमवर 20 ते 30 मिनिटं हे ऑइल बॉईल करा. या 25 ते 30 मिनिटाच्या प्रोसेसमध्ये तुमचं तेल जळणार नाही, करपणार नाही, काळं सुद्धा होणार नाही, कारण त्याच्यामध्ये आपण पाणी यूज केलेले.
पाणी यूज केलेलं असल्यामुळे आपलं ऑइल वरच्यावर बॉईल होतं आणि खाली पाण्याचा थर असतो. हे ऑइल एकदम रेडीमेड ऑइल सारखं बनतं, फ्रेश आणि ग्रीन कलर मध्ये, आणि तुम्ही बघू शकता खूप लाईट वेट बनतं. आता गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. तेल पूर्ण थंड झाल्याच्या नंतर एका जारमध्ये पातळ कपड्याने किंवा गाळणीने गाळा. तेल जारमध्ये भरून ठेवा. हे तेल तुम्ही किती पण महिने यूज करू शकता. हे खराब वगैरे होत नाही, याचा वास पण येत नाही. हेच तेल यूज करून मी माझ्या केसाचं ट्रान्सफॉर्मेशन केलंय, तर नक्की एकदा ट्राय करा. हवं असल्यास तुम्ही याच्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल पण टाकू शकता. कधी पण तेल लावण्या अगोदर काय करायचं, त्याला थोडंसं कोमट करायचं आणि मग स्काल्पला लावायचं. त्याच्यामुळे काय होतं, तुमचे फॉलिकल ऍक्टिव्ह होतात आणि यामुळेच तुमची हेअर ग्रोथ फास्ट होते. तेल लावल्यानंतर कधी पण 2 ते 3 मिनिटं मसाज करायची. मसाज नखाने रगडून नाही करायची, फक्त हलक्या हाताने मसाज करा. हे तेल तुम्ही तुमच्या केसाला 1 ते 2 तास किंवा रात्रभर पण ठेवू शकता आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे हेअर वॉश करायचा. या हेअर ऑइलचा रिझल्ट तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.